फायनान्शियल प्लॅनिंगची खरंच गरज आहे तुम्हाला वाटतं इतक्या डिटेलमध्ये? ज्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग वर्स्ट आहे रादर दॅन त्यांच्याकडे फायनान्शियल प्लॅनच नसतो. जे जंक ॲसेट्स आहेत म्हणजे बॅड इन्व्हेस्टमेंट्स पण आहेत आणि गुड इन्व्हेस्टमेंट्स पण आहेत, पण बॅड इन्व्हेस्टमेंट्स कोणत्या ते त्यांना माहीत नाही आहेत. एक 25चा तरुण आहे की ज्याचं जस्ट नोकरी लागून 40-50 हजाराचं उत्पन्न आहे, त्यांनी काय गोल ठेवला पाहिजे आणि कसं प्लॅनिंग केलं पाहिजे? सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करा, बट ज्वेलरीसाठी तुम्ही घेताय तर ते इन्व्हेस्टमेंट नाही आहे, इट्स अ पर्सनल ॲसेट. 20 वर्षामध्ये ॲटलिस्ट बेअर मिनिमम 8 कोटी रुपयाचं नेटवर्थ सहज अचीव करू शकतो. आपल्यासारखे जेवढे सामान्य लोक आहेत ना, हे 100 लोक असतील तर त्यातले 88 लोक मिलेनियर बनू शकतात. मंडळी नमस्कार. वैचारिक क्रीडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आपल्या घरी बिझनेस असेल किंवा तुम्ही नोकरी करत असाल तर एक काही ना काही इन्कम आपण जनरेट करत असतो, पण आलेल्या इन्कमचं आपण जर व्यवस्थित प्लॅनिंग केलं नाही तर खूप गडबड होऊ शकते. मुळात फायनान्शियल प्लॅनिंग ही टर्म अनेक लोकांना माहीत नसेल, त्यासाठीच आज मी खास आपल्या स्टुडिओमध्ये 2 फायनान्शियल प्लॅनिंग एक्सपर्ट घेऊन आलो आहे, नितीन घाटगे सर आणि धनश्री सागरे मॅम. खूप खूप स्वागत आहे तुमच्या दोघांचं. फायनान्शियल प्लॅनिंग ही टर्म अनेक लोकांना माहिती नाही, मला पण रिसर्च करताना खूप खास खळगे त्यातले समजले. नक्की फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय आणि यात नक्की कसलं प्लॅनिंग येतं? येस, सर्वप्रथम सर्वेश, वैचारिक क्रीडाच्या या मंचावरती तुम्ही आम्हाला आमंत्रित केलं त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद. फायनान्शियल प्लॅनिंग हा टर्म, कारण आपल्या होल एज्युकेशन सिस्टीममध्ये फायनान्शियल प्लॅनिंग करायला पाहिजे असं स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला शिकवलं जात नाही. सो फायनान्शियल प्लॅनिंग जर सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर याला आपण आर्थिक नियोजन म्हणतो, की ज्यावेळेस तुमचं उत्पन्न येतं, उत्पन्न आल्यानंतर तुमचे खर्चाचं नियोजन कसं करायला पाहिजे, त्या खर्चाच्या नियोजनानंतर तुम्हाला कोणकोणते खर्च तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कोणते टाळायचे आहेत, राईट. त्याचबरोबर त्यानंतर सेविंग जी उरते ती सेविंग कशा पद्धतीने इन्व्हेस्ट करायची, कुठल्या फायनान्शियल गोल्सला इन्व्हेस्ट करायचं आहे, या सर्व गोष्टींचं साचेबद्ध केलेलं नियोजन आहे, याला प्लॅनिंग म्हणतात. प्लॅनिंगमध्ये काय होतं की सर्व गोष्टी पूर्वनियोजित होतात आणि भविष्यामध्ये ज्या काही गोष्टी तुम्हाला अचीव करायच्या आहेत फायनान्शियली, म्हणजे तुमचं रिटायरमेंट म्हणा, मुलांचं एज्युकेशन म्हणा, या सर्व गोष्टी प्री प्लॅन करून तुम्ही त्या प्लॅनमध्ये आणण्याच्या प्रोसेसला म्हणतात फायनान्शियल प्लॅनिंग, आर्थिक नियोजन. फायनान्शियल प्लॅनिंगची खरंच गरज आहे तुम्हाला वाटतं इतक्या डिटेलमध्ये? डेफिनेटली गरज आहे. फायनान्शियल प्लॅनिंगची गरज का नाही आहे? कारण आज जर बघितलं, आज प्रत्येक सिटीमध्ये, मेट्रो सिटीमध्ये बघाल तुम्ही, नोकरी करतात लोक किंवा बिझनेस करतात लोक किंवा प्रोफेशनल्स आहेत, खूप सारे पैसे तर अर्न करतात, पण अर्न केलेल्या पैशाचं जर प्रॉपर नियोजन नाही केलं तर आयुष्यामध्ये काय होतं माहिती आहे का, 40-45 वर्ष एखादी व्यक्ती नोकरीमध्ये असते, बिझनेसमध्ये असते, पण आयुष्याच्या एंडमध्ये ना त्यांच्याकडे सफिशियंट पैसे नसतात. आणि प्लॅनिंगमार्फत एक गोष्ट तुम्हाला अंडरस्टँड करायची आहे, जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलं तर या प्रोसेसमध्ये तुम्हाला 10 वर्षामध्ये ना फायनान्शियल फ्रीडम अचीव करता येऊ शकतं. या बाबतीत धनश्री मॅडम पण काही इन्साइट्स देतील. नक्की मॅम. येस, नक्कीच. बऱ्याच वेळेला आत्तापर्यंत आम्ही बघतो 14-15 वर्षामध्ये क्लायंटने जेवढे पण काही पैसे अर्निंग केलेले आहेत तर ते ब्लाइंडली इन्व्हेस्टिंग केलेलं आहे आणि त्यांना कॉन्फिडन्स नाही आहे की हा पैसा त्यांचा मरेपर्यंत पुरेल की नाही पुरेल. मग त्यांना कॉन्फिडन्स हवं आहे की त्यांच्या मुलांचं शिक्षण योग्य होईल का, याचं प्रोव्हिजन केलं आहे का, घर घ्यायचं आहे, गाडी, वॉट एव्हर इट मे बी, काय जे काही त्यांचे ॲसेट्स आहेत, लाईफस्टाईल ॲसेट्स आहेत, ते बाय करण्यासाठी पैशाची गरज आहे. बट हा पैसा पुरेल की नाही याची खात्री करून घ्यायची असेल तर प्लॅनिंग करावंच लागेल. कारण विदाऊट प्लॅनिंग तुम्ही घरामधून डायरेक्टली निघूच शकत नाही, की एखादं डेस्टिनेशनच तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही पोहोचणार नाही. तर सेम फायनान्समध्ये जसं सर म्हणाले ते अत्यंत योग्य आहे, प्लॅनिंग इम्पॉर्टंट आहे. तुम्ही दोघं शेकडो हजारो लोकांचं फायनान्शियल प्लॅनिंग करून देता, मला एक वरचेवर सांगा ना की फायनान्शियल प्लॅनर नक्की काय काम करतो आणि कसं काम करतो? लेट्स सी, एखादी 30 वर्षाची व्यक्ती आहे, कॉर्पोरेट जॉबमध्ये आहे, या व्यक्तीला प्रायव्हेट जॉबमध्ये जास्त काळ थांबायचं नाही. अशा व्यक्तीने जर 30व्या वर्षी त्याचं रिटायरमेंट प्लॅनिंग केलं आहे आणि त्याला 50व्या वर्षी त्याला रिटायर व्हायचं आहे, आज त्याचे खर्च समजा ₹1,00,000 महिन्याचे आहेत, 20 वर्षानंतर त्याला किती पैसे लागतील तर ऑब्जेक्ट करणं फार गरजेचं. हे फायनान्शियल प्लॅनचं काम आहे. त्यानंतर 20 वर्षामध्ये असे कोणते प्रिन्सिपल्स आहेत हे त्याला त्याच्या प्लॅनिंगमध्ये फॉलो करायचे आहेत, हे त्याला वारंवार रिव्ह्यूमध्ये सांगणं हे फायनान्शियल प्लॅनरचं काम आहे. कारण रिव्ह्यू अत्यंत इम्पॉर्टंट एक्सरसाइज आहे. आणि मग त्याच्यानंतर स्ट्रॅटेजी, टॅक्टिक्स आणि मग फायनली 5वी प्रोसेस येते, विच इज कॉल्ड इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग. म्हणजे प्रॉडक्ट सिलेक्शन 5वी प्रोसेस येते. जर आम्हाला विचारलं, आमच्या प्लॅनिंगच्या प्रोसेसमध्ये फार कमी लोकांना माहिती आहे की प्लॅनिंगला किती तास लागतात.
एक ॲव्हरेज इंडिव्हिज्युअल एक्झिक्युटिव्ह असेल तर त्याच्या प्लॅनिंगला जवळपास 40 ते 50 तास वर्षाला लागतात आम्हाला एका क्लायंटमध्ये. तर उत्तम फायनान्शियल प्लॅनर आणि एक ऑर्डिनरी फायनान्शियल प्लॅनर दोघांमध्ये फरक आहे. बट येस, तुमचा कष्टाने कमवलेला पैसा आहे ना, तुम्हाला प्लॅनरमार्फतच करणं, इन्व्हेस्ट करणं योग्य राहील. तुम्हाला एवढ्या लोकांचा अनुभव आहे फायनान्शियल प्लॅनिंगचा, काही केसेस सांगा ना की उत्तम फायनान्शियल प्लॅनिंग केलेल्यांच्या आणि न केलेल्यांच्या किती तफावत असते दोघांमध्ये? बघा, मी एक केस सांगतो आणि या एक केस सांगतील. एक ॲव्हरेज व्यक्ती होती आमच्याकडे, आय गेस 12 वर्षापूर्वी त्यांनी प्लॅनिंग स्टार्ट केलेली आणि 12 वर्षापूर्वी त्याचं उत्पन्न जवळपास 55 ते 60,000 रुपये महिन्याला ती व्यक्ती अर्न करायचं. त्याच्या बाबतीमध्ये चांगली गोष्ट होती, काही गुण त्याच्यामध्ये चांगले होते जे आम्हाला प्लॅनिंगमध्ये त्याला खूप मोठ्या लेवलवरती घेऊन जाण्यासाठी हेल्पफुल राहिली. त्याच्यामध्ये सेव्हिंग रेशो चांगला होता. वायफळ लाईफस्टाईलवरती खर्च करण्याची त्याची ॲबिलिटी नव्हती. म्हणजे जे यंग जनरेशनचे आपण बघतो ना की मॅक्झिमम यंग जनरेशनना त्यांच्या लाईफस्टाईलवरती गोष्ट स्पेंड करतात सुरुवातीच्या काळामध्ये. आय एम नॉट सेइंग की लाईफस्टाईलवरती खर्च करू नका, पण त्याच्या केसमध्ये हे खूप छान होतं की तो लाईफस्टाईलवरती खर्च करत नव्हता, सेव्हिंग करत होता, बट ब्लाइंड इन्व्हेस्ट करत होता. ज्यावेळेस 12 वर्षापूर्वी आमच्याशी त्यांची मीटिंग झालेली त्यानंतर प्लॅनिंग कॉन्सेप्ट त्यांना कळायला लागले. मग देन प्लॅन बनायला जवळपास 4-5 मीटिंग झाल्या आणि फायनली त्यांनी प्लॅनिंग स्टार्ट केलं. त्या प्लॅनिंगमार्फत आज जर मी स्टोरी कट केली मध्यंतरी रिव्ह्यूज वगैरे झाले आणि प्लॅनिंगमार्फत त्यांनी इन्व्हेस्टिंग केलं, गोल सेटिंग केलं आणि रिव्ह्यूज केलं, रिस्क मॅनेजमेंट केलं आणि आज 12 वर्षानंतर जवळपास त्याच्याकडे 4.25 कोटी रुपयाचं नेटवर्थ आहे. तर हे प्लॅनिंगची सक्सेस असे खूप सारे केसेस आहेत. काही जणांचं 5 कोटीपर्यंत गेले, 8 कोटीपर्यंत गेलेलं. एक ऑर्डिनरी माणूस पण त्याच्या आयुष्यामध्ये 20 वर्षामध्ये ॲटलिस्ट बेअर मिनिमम 8 कोटी रुपयाचं नेटवर्थ सहज अचीव करू शकतो. हे प्लॅनिंगचं आमचं एक्सपिरियन्स आहे, कॉन्फिडन्स आहे. आता एक मॅडम सांगतील केस की अशा एन नंबर ऑफ केस स्टडी, तुम्ही एखादी केस स्टडी सांगा की प्लॅनिंग न केलेल्यामुळे त्याला काय नुकसान झालं. इट्स डेफिनेटली, म्हणजे जसं चांगल्या गोष्टी तशा वाईट गोष्टी पण आहेत. म्हणजे सगळ्याच गोष्टी फॉलो होणाऱ्या तशा नाही आहेत. हेल्थला चांगलं म्हणणारं पण आहेत, हेल्थ न फॉलो करणारी पण लोकं आहेत. सेम फायनान्सला पण जसं नितीन सरांनी आत्ता एक केस स्टडी शेअर केली त्याच्याविषयी खूप चांगला एक्सपिरियन्स पण होता. बट अगेन वाईट केस स्टडी पण आमच्याकडे फार आहेत. आणि ह्या वाईट केस स्टडीमध्ये एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल तर मॅक्झिमम लोकांचा आज IT आल्यानंतर पैसा इन्कम फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढला पण गेला. बट हा पैसा आज त्यांच्याकडे नाही. हा पैसा मेजरली त्यांच्या लाईफस्टाईल आणि एक्सपेन्सेसमध्येच गेलेला आहे. कारण याचं मेजर आहे की त्यांनी प्लॅनिंगच केलं नव्हतं, त्यांनी फ्युचरचा कधी विचारच केलेला नाही आहे. आणि अशीच एक व्यक्ती आमच्या 8 वर्ष जुन्या एका इव्हेंटमध्ये फिजिकली आली होती. त्यावेळेला त्यांनी प्लॅनिंग करायला हवं आहे असं आम्ही त्यांना सांगितलेलं, बट तेव्हा त्यांनी ते एक्सेप्ट नाही केलं कारण त्याला ते पटलं नाही. तीच व्यक्ती आज सम लॅक्स ऑफ रुपीज फी पे करून आमच्यासोबत कनेक्ट झाली. आणि ज्या वेळेला त्याला ही गोष्ट रिअलाईज झाली की अरे मी खूप मिस्टेक केली, मी माझी ग्रोईंग ॲसेट म्हणजे वाढणारी माझी जी संपत्ती होती त्याला मी ब्रेक केलं आणि मी त्याच्यातून एक दुसरी ॲसेट घेतली की जी इन्कमच नाही देत, म्हणजे घर घेतलं. राईट, ते पण राहतं घर, इट इज ते पर्सनल ॲसेट्समध्ये येतं. काही गोष्टी फायनान्समधल्या फायनान्शियल टर्म्समध्येच फार इम्पॉर्टंट असतात कारण लोकांना पर्सनल ॲसेट काय आणि इन्व्हेस्टमेंट ॲसेट काय हेच कळत नाही. तर मॅक्झिमम केसेसमध्ये असंच झालं. आणि इवन त्याच्या केसमध्ये पण त्यांनी काय केलं की त्याचे जे जंक ॲसेट्स आहेत म्हणजे वाईट पण इन्व्हेस्टमेंट्स आहेत, बॅड इन्व्हेस्टमेंट्स पण आहेत आणि गुड इन्व्हेस्टमेंट्स पण आहेत. पण बॅड इन्व्हेस्टमेंट्स कोणत्या ते त्यांना माहीत नाही आहेत. बॅड इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू केल्या, गुड इन्व्हेस्टमेंट ब्रेक केल्या. आणि ह्याचा आता परिणाम असा झाला की डिस्कशनमध्ये आम्ही त्याचं एक पोर्टफोलिओ बघितला जो साधारण एक त्यांनी 10 वर्षापासूनच इन्व्हेस्टिंग स्टार्ट केली होती. त्याची अमाऊंट साधारण 35 लाखाची होती आणि त्या 35 लाखाच्या अमाऊंटला त्यांनी 52 लाखापर्यंत नेलं. अँड ही वॉज हॅपी की येस माझा पैसा क्लोज टू जवळपास पोचला आहे आता. बट ह्याच मोमेंटला ज्या वेळेला आमचं डिस्कशन होतं, फिजिकल मीटिंग होती, नितीन सरांनी केस स्टडी त्यावेळेला शेअर केली आणि 10 वर्ष जुनीच एक व्यक्ती ज्याने प्लॅनिंग केलेलं, ज्याला सरांनी गोल सेट करून दिलेले, ज्याला सरांनी फायनान्शियल ॲसेट्स बाय करताना ॲलोकेशन म्हणजे काय की तुम्ही कुठल्या बास्केटमध्ये किती पैसे इन्व्हेस्ट करायला पाहिजे, दॅट इज कॉल्ड ॲलोकेशन. राईट, आता हा वर्ड ॲलोकेशन इज अ डिफिकल्ट वर्ड, बट हा फॉलो करणं पण फार डिफिकल्ट आहे. आता या केसमध्ये ॲलोकेशन चांगलं असल्यामुळे त्या क्लायंटला 35 लाखाची 2.25 कोटीचा गेन मिळालेला. आणि अजूनही ती व्यक्ती तिथे फिक्स आहे. त्याने बिलकुल पण विड्रॉवलचं एक्झिट करण्याचा विचार नाही केला कारण त्याचे अजूनही जे पण काही विड्रॉवलचे गोल्स आहेत ते 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष आहेत. आणि अशाच पद्धतीने लोक 8 कोटी 9 कोटी पण पोहोचतात आणि पॉसिबल आहे ह्या गोष्टी.
तुम्ही आत्ता म्हणत होतात, तर काय काय येतं गुड इन्व्हेस्टमेंटमध्ये आणि काय काय येतं बॅड इन्व्हेस्टमेंटमध्ये? स्टॉक मार्केटमध्ये लोक आज खूप ब्लाइंडली इन्व्हेस्ट करतात, ठीक आहे. तर ज्या ठिकाणी रिटर्न्स मिळतात ती चांगली ॲसेट हे लोकांचं कॉन्सेप्ट झालेलं आहे, ठीक आहे. जे ग्रो होतं ते चांगलं आहे, जे ग्रो नाही होतं ते वाईट आहे. तर हे कॉन्सेप्ट्स आहेत लोकांचे. आता तुम्ही क्वेश्चन विचारलं गुड इन्व्हेस्टमेंट आणि बॅड इन्व्हेस्टमेंट काय, तर आपण आपला आहार जर बघितला तर एक सकस आहार म्हणजे काय आणि एक जंक फूड म्हणजे काय. पिझ्झा म्हणाल रोज नाही खाऊ शकत, वडापाव म्हणाल रोज नाही खाऊ शकत, पण चवीला मला खूप चांगला वाटतो. पण सकस आहार म्हणजे तुमच्या जेवणामध्ये चपाती, 2 भाज्या, ठीक आहे, वरण, थोडंसं तूप सोडा आणि थोडं चवीला लोणचं घ्या आणि लोणचं चवीलाच घ्या, ठीक आहे. चांगलं वाटतं म्हणून लोणचं पण एवढं पूर्ण वाटीभर भरत नाही. तर गुड इन्व्हेस्टमेंट आणि बॅड इन्व्हेस्टमेंट म्हणण्यापेक्षा तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये गुड अँड बॅड म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह को रिलेशन असणं फार महत्त्वाचं आहे. हे दोन्ही ॲड करता आलं तर तुम्हाला गुड इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ बनवता येतं आणि गुड इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओनं तुम्हाला रेग्युलर रिव्ह्यू केल्यानंतर ना ओव्हर द पिरियड 10 वर्षामध्ये फायनान्शियली फ्री बनू शकतो. राईट. इवन आय जस्ट वॉन्ट टू ॲड समथिंग की बऱ्याचशा लोकांनी ना इन्फ्लेशनला म्हणजे महागाई दराला कन्सिडरच नाही केलेलं आहे. महागाई दर जर आज आम्ही बघतो प्लॅनिंगमध्ये तर 7 ते 8% भारताचा आहे, बट तो ॲक्च्युअल नाही आहे. 12 ते 14% बघतो आपण पुण्यामध्ये ज्या लेवलने शिक्षणासाठी किंवा ओव्हरऑल कुठेही घ्या, कुठल्या मेट्रो सिटीमध्ये घ्या, हा 14%चा तरी सहज आहे महागाईचा दर. बट तुमचे इन्व्हेस्टमेंट महागाईच्या दराला बीट करतं आहे का? जर महागाईचा दर 7% जरी कन्सिडर केला आणि तुम्ही जर अशा काही स्पेसिफिक RD FDमध्ये लॉंग टर्ममध्ये पैसा ठेवला आहे, इवन एन्डॉमेंट मनी बॅगमध्ये 20-20 वर्ष लोक होल्ड करतात मनी, जिथे तुमची जी काही मॅच्युरिटीची अमाऊंट असते ती 4 ते 5%पेक्षा जास्त जात नाही. याचा अर्थ काय झाला, तुम्ही 20 वर्ष अशा इन्व्हेस्टिंग ॲसेट्सला चूज केलं आहे की जे तुमच्या इन्फ्लेशन महागाई दराला पण बीट नाही करत आहे आणि हा गॅप ना वाढत जातो. हा गॅप इतका मोठा असतो ना की लोकांना पैसे खूप चांगले कमवून पण कधी कॉन्फिडन्सच आला नाही की आम्ही श्रीमंत का होत नाही आहे, कारण त्यांचे ॲसेट्स डे बाय डे डाऊन होत आहेत आणि त्यांचं इन्फ्लेशन डे बाय डे वाढतं आहे. आणि ह्यामध्ये ना बॅड इन्व्हेस्टमेंटचा मेजर रोल आहे क्लायंटकडे, तो सायकोलॉजिकल पार्ट आहे. एक अप्पर मिडल क्लास जो असतो सर, की ज्याच्या घरात महिन्याला 2-2.25 लाखापेक्षा जास्त रुपये येतात, पण त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग वर्स्ट असतं, त्यामुळे ठरवूनसुद्धा ते श्रीमंत होऊ शकत नाहीत आणि व्हायची त्यांची पात्रता असते. अशा लोकांनी कसं केलं पाहिजे प्लॅनिंग? स्पेसिफिक त्या क्लाससाठी काय उत्तर द्याल तुम्ही? ती सर्वेची एकच गोष्ट मी पहिल्यांदा म्हणेल की ज्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग वर्स्ट आहे, तुम्ही वर्ड वापरलं रादर दॅन त्यांच्याकडे फायनान्शियल प्लॅनच नसतो, त्यामुळे ते प्लॅनिंग कॉन्सेप्टवरतीच नाही. हां, मॅनेजमेंट त्यांचं ना बिलकुल नसतं. मिसमॅनेजमेंट ते फार छान पद्धतीने करतात. एक्सपर्ट इन मिसमॅनेजमेंट. मिसमॅनेजमेंट चांगलं करतात लोक, मॅनेजमेंट करत नाहीत लोक, कारण मॅनेजमेंटसाठी काय लागतं, तुम्हाला प्लॅन लागतं, ठीक आहे. तर ते एक साधारण 2-2.5-3 लाख रुपये महिन्याला जर फॅमिली इन्कम असेल, फॅमिली हाऊस होल्ड इन्कम म्हणतो, नवरा आणि बायको दोघांचं मिळून 1.5 लाख रुपये किंवा 1 लाख रुपये 2 ते 3 लाख रुपयाचं उत्पन्न आहे. तर अप्पर मिडल क्लासने काय करायला पाहिजे, त्यांचं फायनान्शियल गोल्स आधी सेट करायला पाहिजे. कारण अप्पर मिडल क्लास म्हटलं तर त्याचं एज साधारण 30 ते 35 एज असेल किंवा फार तर 40 असेल, ठीक आहे. आता घरामध्ये यांची फायनान्शियल कंडिशन जर बघितलं तर उत्पन्न चांगलं येतं आहे आणि खर्च पण चांगले आहेत, कारण त्यांनी पुण्यामध्ये चांगल्या ठिकाणी घर घेतलेलं आहे, त्याचं EMI पण चाललं आहे. 2 लाख रुपये कमवत असतील तर कदाचित 1 लाख रुपये तर घराच्या लोन आणि EMIमध्ये जात असेल. तर या सिच्युएशनमध्ये काय होतं की 50% तर EMIमध्ये गेलं, उरलेत 1 लाख रुपये. आता ते उरलेलं 1 लाखामध्ये पण काय, गाडी पण आहे घरामध्ये, त्या गाडीचं पेट्रोल आलं, मेंटेनन्स आलं, गुंतवणुकीसाठी यांच्याकडे 10-15 हजार पण उरत नाहीत. शेवटी हे 2 लाख रुपये अप्पर मिडल क्लास कमवतो, पण त्याच्याकडे 20,000 रुपये गुंतवणुकीसाठी पण नसतात, जे फायनान्शियल प्लॅन नसल्याकारणाने होतं. तर फायनान्शियल प्लॅन अप्पर मिडल क्लासनी करणं का जरुरी आहे, कारण त्यांना त्यांचं लाईफस्टाईल मेंटेन पण करायचं ना. कारण आज 2 लाखाचं उत्पन्न आहे, विचार करा 40 वर्षाची व्यक्ती आहे, भविष्यामध्ये हे त्याला स्पेंड करण्याची सवय, लाईफस्टाईल मेंटेन करण्याची सवय झाली आहे. अजून 10 वर्षांनी 20 वर्षांनी वयाच्या 50-60व्या वर्षी आजचे 2 लाख रुपये जे आहेत खर्च होत आहेत, त्याचं जर इन्फ्लेशन आपण 7%ने जरी 7% इन्फ्लेशन ॲड जरी केलं तर अजून 20 वर्षांनी हे 2 लाख रुपये 4 ते 5 पटीचे होतात. सर्वेश 8 ते 10 लाख रुपये त्याचं 20 वर्षानंतर 1 वर्षाचा खर्च. तर अशा सिच्युएशनमध्ये प्लॅनिंग केल्याने काय होतं माहिती आहे का, त्याचे फायनान्शियल गोल्स डिफाईन होतात. मेजर गोल्स कुठले आहेत त्याचे, की त्याला रिटायर व्हायचं आहे, कारण नोकरी तर आयुष्यभर नाही करू शकत. 20 वर्षानंतर पण त्याला रिटायर होणं फार गरजेचं, त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मुलांचं शिक्षण आहे
आज शिक्षणाचं जरी बघितलं तुम्ही तर आज पुण्या मुंबई किंवा मेट्रो सिटीमध्ये इवन रुरल एरियामधले पण जे पालक आहेत, पेरेंट्स आहेत, ते मुलांना सिटीमध्ये शिकायला पाठवत नाहीत. हे आता फ्लाईटचं तिकीट काढतात आणि अब्रॉड शिक्षणासाठी पाठवतात. शिक्षणासाठी पण 1-2 कोटी लागतील, लग्नासाठी 1-2 कोटी लागतील. त्या सर्व गोष्टी जर बघितल्या तर एक अप्पर मिडल क्लास व्यक्तीने जर फायनान्शियल प्लॅनिंग केलं नाही, 100% सर्व्हिस गॅरंटेड फायनान्शियल ट्रॅपमध्ये येणार. घरबसल्या इन्कमची स्टेज गाठणं शक्य आहे का, आणि मिडल क्लास लोक ही स्टेज गाठू शकतात का, आणि कधी? डेफिनेटली सर्वेश, घरबसल्या उत्पन्न कमवणं फार सोपं आहे. बट फर्स्ट तुम्हाला डिसाईड करायचं की तुम्हाला ॲक्टिव्ह इन्कम हवं आहे की पॅसिव्ह इन्कम हवं आहे. या दोन कॉन्सेप्ट फार महत्त्वाचे आहे. तर ॲक्टिव्ह इन्कम काय असतं की ज्यामध्ये तुमचा वेळ, टाईम, एनर्जी, एक्सपर्टी सर्व गोष्टी लागतात. राईट, एक्झर्शन पण आहे ॲक्टिव्ह इन्कममध्ये. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये आपण ॲक्टिव्हली अर्न करतो. आता स्टॉक मार्केट जर बघितलं 2020 नंतर, तर घरबसल्या इन्कम कमवणं फार सोपं आहे. असे खूप काही सोशल मीडियावरती ॲड्स येतात, फ्युचर्स असू दे, ट्रेडिंग असू दे, पण यामध्ये भरपूर लोकांनी पैसे कमवण्याऐवजी गमवलेलेच आहे. तर आता आपण दुसरं जे पॅसिव्ह इन्कम बघूया. आता हा पॅसिव्ह इन्कमचा जो अप्रोच आहे ना, हा थोडासा ना लेंदी आणि स्लो आहे, कासवासारखा. बट ओव्हर द पिरियड तो जो स्पीड पकडेल ना पॅसिव्ह इन्कमचा, तो जबरदस्त स्पीड पकडेल. तर आता एक मिडल क्लास व्यक्तीला सायंटिफिक वेमध्ये जर पॅसिव्ह इन्कम थ्रू जर इन्कम अर्न करायचं आहे, तर त्याला प्लॅनिंग करणं फार गरजेचं आहे. आणि प्लॅनिंगमध्ये ना त्याला ॲटलिस्ट 10 वर्ष तरी टिकणं गरजेचं आहे. तर 10 वर्षाच्या प्लॅनिंग नंतर त्याला एक सफिशियंट इन्कम जनरेट करता येऊ शकतं. आता इन्कम किती जनरेट करायचं हे पण डिफाईन करायचं. त्यासाठी आपण काही कॅल्क्युलेशन अंडरस्टँड करूया. की समजा तुम्हाला आज 1 लाख रुपयाचं खर्च आहे आणि 1 लाख रुपये तुमचा आज पॅसिव्ह इन्कम तुम्हाला जनरेट केल्यानंतर तुम्ही सहज तुमचं लाईफ जे जगायचं, जे तुम्ही ठरवलेलं आहे ते जगू शकता. पण याच्यासाठी तुम्हाला ॲक्टिव्हली काही एफर्ट्स नाही करायचे. तर यासाठी तुम्हाला प्लॅनिंगमध्ये पहिली गोष्ट अंडरस्टँड करायची की हे 1 लाख रुपयाचं उत्पन्न तुम्हाला 10 वर्षांनी हवं आहे की 20 वर्षांनी हवं आहे. तर त्या दरम्यान तुम्हाला समजा 1 लाख रुपयाचं इन्कम तुम्हाला 20 वर्षांनी हवं आहे, तर त्यासाठी तुम्हाला फ्युचरमध्ये किती पैसे लागतील हे आपण कॅल्क्युलेट केलं. ते कॅल्क्युलेट केल्यानंतर त्यासाठी आजपासून तुम्हाला दर महिन्याला एक स्पेसिफिक अमाऊंट डिफरंट ॲसेट क्लासमध्ये, जसं इक्विटी म्युच्युअल फंड आहे, डायरेक्ट इक्विटी आहे, पण इथे तुम्हाला एक प्लॅनिंग करणं गरजेचं आहे, प्लॅनरचा सल्ला घेणं गरजेचं आहे. ओव्हर द पिरियड 10 वर्षानंतर तुमचं उत्पन्न स्टार्ट होईल. लाख रुपयाचं इन्कम तुम्हाला घर बसल्या जमवण्यासाठी तुमच्याकडे 1 कोटी रुपये असले पाहिजे. जर आज तुमच्याकडे 1 कोटी रुपये आहेत आणि ते 1 कोटी रुपये तुम्ही व्यवस्थित मॅनेज केले, तर 1 लाख रुपये तुम्हाला मरेपर्यंत घर बसल्या मिळू शकतील. प्लस ते 1 कोटी तुमच्या आहेत ना, जाताना पुढच्या जनरेशनला 30 वर्षानंतर 30 ते 40 कोटी पण तुम्ही देऊन जाऊ शकता. पण याला लाँग टर्म प्लॅनिंग म्हणतात. पण ॲक्टिव्ह इन्कमच्या नादाखालती झटपट आजकाल जो स्पेसिफिकली यंग जनरेशनचा आहे, क्रिप्टोमध्ये, फ्युचर्समध्ये किंवा बँक निफ्टीमध्ये थोड्या वेळासाठी इन्व्हेस्ट करणं. कारण थोड्या वेळामध्ये शॉर्ट टर्ममध्ये तुम्ही फायनान्शियल मार्केटला ना जज नाही करू शकत, कारण हे स्पेक्युलेशनचं पार्ट आहे. फायनान्शियल मार्केट तुम्हाला लाँग टर्ममध्येच कळू शकतं. कितीही एक्सपर्ट, वॉरेन बफेट म्हणाला किंवा चार्ली मंगर यांनी देखील सांगितलं की फायनान्शियल मार्केट शॉर्ट टर्ममध्ये प्रिडिक्ट करू नका. लाँग टर्ममध्ये फायनान्शियल मार्केट कसं काम करतं ना, हे शिकणं फार गरजेचं आहे. हा व्हिडिओ खूप वयोगटातले लोक बघत आहेत, वेगळ्या वेगळ्या वयोगटातले. तर मी वेगळे वेगळे वयोगट सांगतो, त्या लोकांनी कसं प्लॅनिंग केलं पाहिजे याचं उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. एक 25चा तरुण आहे की ज्याचं जस्ट नोकरी लागून 40-50 हजाराचं उत्पन्न आहे. त्यांनी काय गोल ठेवला पाहिजे आणि कसं प्लॅनिंग केलं पाहिजे? आता 25ली जर व्यक्ती आहे तर त्याचं पहिलं गोष्ट चेक करावं लागेल की त्याचं इन्कम, डिस्पोजेबल इन्कम सफिशियंट आहे का. म्हणजे तो ज्या शहरामध्ये राहतो आहे त्या शहरामध्ये त्याला एक नॉर्मल स्टँडर्ड लाईफ जगण्यापुरतं तो पैसे कमवतो आहे का. नसेल, उत्पन्नाचा प्रॉब्लेम आहे, दॅट मीन्स स्किलचा प्रॉब्लेम आहे. स्किल वाढवावी, उत्पन्न वाढवावं आणि बेअर मिनिमम त्या व्यक्तीने 40-50 हजार रुपये डिस्पोजेबल, म्हणजे की त्याचा खर्च वगैरे घालवून 40-50 हजार रुपये त्याच्याकडे उरले पाहिजे इन्व्हेस्टिंगला. ही पोझिशन पहिली क्रिएट करावी. ठीक आहे, आज सोशल मीडियावरती बरेचसे व्हिडिओ आहे की 5,000ची SIP करा, 10,000ची SIP करा. ही वर्क नाही होणार, कारण सर्वेश आम्ही 15-16 वर्षापासून 2008पासून ही प्रॅक्टिस करतो आहे. या स्ट्रॅटेजी वर्क नाही होणार. आधी पण नाही झालं, आत्ता पण नाही होणार आणि भविष्यामध्ये नाही होणार. आता 25 वर्षाची एक अशी व्यक्ती आहे जी चांगलं अर्न पण करते, 1-1.5 लाख रुपये त्याचं अर्निंग आहे. तर त्याच्या केसमध्ये जर बघितलं तर त्याच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी फॅमिलीच्या नाही आहेत. कदाचित लग्न
झालं नसेल आणि त्यामुळे सगळा पैसा त्याच्याकडे येतोय, तर अशा व्यक्तींनी पहिलं फायनान्शियल प्लॅनरकडे जावं आणि त्याचं व्यवस्थित रीतसर सॉलिड फायनान्शियल प्लॅनिंग करून घ्यावं, ज्याच्यामध्ये त्याचे गोल सेट करावे. पहिला गोल त्यांनी सेट करावा की रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे तर जास्तीत जास्त पैसा तो गुंतवू शकतो, इन्व्हेस्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल आज ₹1,00,000 त्याच्याकडे आहेत, ₹1,00,000 तो 50% म्हणजे ₹50,000 त्याच्या फायनान्शियल फ्रीडमसाठी पुढच्या 5 वर्ष तरी ॲग्रेसिव्हली तो इन्व्हेस्ट करू शकतो. दॅट मीन्स 30 वर्षापर्यंत त्याला ॲग्रेसिव्हली इन्व्हेस्ट करायचं आहे. त्यानंतर त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी चालू होतात. लग्न करणार, घरातून प्रेशर येणार, तुला घर घ्यायचं आहे, मुलांना शिक्षण करायचं आहे. 5 वर्षानंतर त्यांनी जे गुंतवलेले ते पुढचे 25 वर्ष काढायचे नाही आहेत. 8 ते 9 कोटी रुपये त्याला 5 वर्ष इन्व्हेस्टिंग करून सहज गाठता येऊ शकतात. तर अशा 2 प्रकारे त्याला प्लॅनिंग करता येऊ शकतं. ओके. 35च्या आसपासचे जे तरुण आहेत की फॅमिली पण आहे, स्वतःची वाईफ पण आहे, मूल पण आहे एखादं छोटंसं, अशा लोकांनी काय केलं? 30-35 एजमधले पण आजकाल आम्ही बघतोय की त्यांचे इन्कम चांगले आहेत. IT मध्ये असतील तर प्रोफेशनली बघितलं तर त्यांचं इन्कम चांगलं आल्यानंतर पण मग मॅनेजमेंट आणि मल्टिप्लिकेशन मिसिंग राहतं मॅक्झिमम टाईम. कारण ही जी जनरेशन आहे ना, ही थोडीशी समहाव काइंड ऑफ थोड्या जबाबदाऱ्या आलेल्या असतात, राईट. ते पण मोठ्या नाही आहेत, इन्कम पण वाढलेलं असतं. तिथे त्यांना रिअलायझेशन होतं की आता मला घर घ्यायला हवं आहे. मग ती घर घ्यायला जाते आणि तिथे ती ट्रॅप करते. मग ज्या मोमेंटला त्याचं इन्कम वाढतं, ज्या मोमेंटला तो लग्न करतो, त्या मोमेंटला तो काय करतो, पहिला एक सिक्युरिटी क्रिएट करतो, दॅट इज कॉल्ड पर्सनल ॲसेट. घर बाय करतो. आणि जेव्हा त्यांनी घर बाय करायला सुरुवात करतो ना, तर त्याच्या इन्कमच्या ना 50 ते 60% EMI भरायला चालू करतो. ही मिस्टेक आहे जी नाही करायला पाहिजे. मॅक्स टू मॅक्स तुम्ही 20-30% तुमच्या इन्कमचे तुम्ही EMI भरू शकता, बट ही मिस्टेक अवॉइड करा मेजरली 30-35मध्ये. कारण इथे त्यांनी मिस्टेक केली ना, तिथून त्यांच्या मॅक्झिमम रॉंग डिसिजन्सची सिरीज चालू होते. मग त्यांच्याकडे इमर्जन्सी फंड राहत नाही, इन्शुरन्सेस प्रॉपरली त्यांनी प्रोटेक्शन केलेले नसतात. फॅमिलीमध्ये काही जरी इव्हेंट आले तर मग ही व्यक्ती कर्जांचे असे डोंगर करायला सुरुवात करते आणि मग त्या ट्रॅपमधून ती बाहेर नाही येत. कारण हा जो एज ग्रुप आहे ना, हा थोडासा इमॅच्युअर्ड आहे आणि मेजरली ह्याला ग्रोथ हवी असते. सरप्रायझिंगली त्यांना इन्कमची ग्रोथ ना फास्ट मिळत नाहीत, म्हणून ते स्टॉक इन्व्हेस्टिंग आणि डायरेक्ट इक्विटीमध्ये 40-50% रिटर्न असं मिळायला हवे त्या अपेक्षेने डायरेक्टली स्टॉक मार्केटिंग शिकायला जातात. तर ह्या एज ग्रुपला एक सल्ला असेल की तुमचं फायनान्शियल मॅनेजमेंट एक आता अशा काठावर आहेत की तुम्ही जर इथे मिस्टेक सुरुवात केली ना, तर पुढचं एंटायर लाईफ तुमच्या कंट्रोलमधून निसटायला सुरुवात होईल. तर नक्कीच ह्या एज ग्रुपला अवेअर करणं फार गरजेचं आहे, कारण थोडीशी ही समहाव इमॅच्युअर्ड आहे, समहाव मॅच्युअर्ड आहे. इंडियन मेंटॅलिटीनुसार सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट असते ती म्हणजे सोन्यात इन्व्हेस्टमेंट करणं. तर किती योग्य आहे सोन्यात इन्व्हेस्टमेंट करणं आणि आपण ती ओव्हर रेटेड करून ठेवली आहे का? ओके, येस सर्वेश, खूप चांगला प्रश्न आहे. बट सोन्यामध्ये गुंतवणूक करा हे प्राचीन काळापासून चाललेलं आहे आणि डेफिनेटली सोनं नावाप्रमाणे चमकतं देखील. पण किती प्रमाणामध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे. पहिलं अंडरस्टँड करा, सोनं ही एकमेव असं ॲसेट क्लास आहे जी तुम्ही कुठल्याही देशामध्ये तुमच्याकडे असेल तर तुम्ही एक्सचेंज करू शकता. बाकी कुठल्या ॲसेट क्लास नाही. ही क्वालिटी नंबर 1. सोनं कधी रेट त्याचं खालती येत नाही, पण काही प्रमाणामध्ये 10 ते 20% तुमच्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओमध्ये तुम्ही सोन्याला हे देऊ शकता, कारण इट्स अ इंटरनॅशनल ॲसेट. याला इंटरनॅशनल ॲसेट म्हणतात. रिअल इस्टेटला इंटरनॅशनल ॲसेट नाही म्हणत, डोमेस्टिक पण नाही, लोकल ॲसेट म्हणतात, राईट. तो फायनान्शियल मार्केटला इंडेक्स आहे, सोन्याला पण इंडेक्स आहे. थोड्या प्रमाणामध्ये सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करा, बट ज्वेलरीसाठी तुम्ही घेताय तर ते इन्व्हेस्टमेंट नाही आहे, इट्स अ पर्सनल ॲसेट, ठीक आहे. पण सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तुम्ही ETF किंवा बॉन्डमार्फत तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. पेपर गोल्ड तुम्ही बाय करा, हे रेकमेंड करू. याच्यावर एका महिलेचं काय मत आहे मला जाणून घ्यायचं. फार टेम्पटिंग टॉपिक आहे, कारण कुठल्याही एखाद्या फिमेलला विषय काही शॉपिंग करायची का तर पहिला येतो की हा मला सोनं खरेदी करायचं आहे. नक्कीच हा अप्रिशिएटिंग ॲसेट आहे. एक चांगली क्वालिटी काय की ही ॲसेट जी आहे ती डेप्रिशिएट नाही होत. अप्रिशिएटिंग म्हणजे त्याचं व्हॅल्यू वाढतच जातं, राईट. गोल्डमध्ये सर जसं म्हणाले की त्यात पण मग पर्सेंटेज हवेत, मग त्यात पण प्रकार आहेत की पर्सनल गोल्ड की इन्व्हेस्टमेंट गोल्ड. तर सोनं केलेलं, सोनं मोडलेलं ऐकायला कधी येत नाही, कारण सोनं मोडल्यानंतर ती पण आपली एक प्रथा आहे की एवढी गरिबी आली का तुला सोनं विकावं लागलं, किंवा सोन्यावर लोन पण घेणं म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण फार गरीब झालो की काय. बट याचं जर एक कमर्शियल माइंडसेट असेल तर तो गोल्ड लोनचा पण वापर करून एक चांगला ॲसेट क्रिएट करू शकतो. आणि मेजरली गोल्ड घेताना एक गोष्ट अंडरस्टँड करा की फिमेलला स्पेशली हा मेसेज असेल की
तुम्ही आज जी गोल्ड घेत आहे ना ती तुमची नेक्स्ट जनरेशन वापरणार नाही आहे. तर मग मेजरली थोडे इन्व्हेस्टिंग पॉईंट ऑफ व्ह्यू सरांनी ETF सांगितले किंवा मग कॉईन बार वगैरे या फॉर्ममध्ये थोडंसं गोल्ड तुम्ही कलेक्शन करून ठेवा. बट सगळ्याच BC वगैरे ही जी कॉन्सेप्ट आहे ना ही फार चुकीची कॉन्सेप्ट आहे. यामध्ये मेजर ज्वेलर्स तुमचा पैसा वापरतो त्याच्या बिझनेससाठी. अगेन डेफिनेटली तो कमर्शियल माइंडसेटचा आहे, त्याला बिझनेस रन करण्यासाठी पैसा हवा आहे, त्यामुळे तो 12 महिन्याची BC सिस्टम स्टार्ट करतो, ज्याच्यामध्ये मी पण कोणी एकेकाळी करायची, ज्याविषयी मला नितीन सरांकडून कळालं की ही चुकीची कॉन्सेप्ट आहे. तर माझा हा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की मी पण त्याच मानसिकतेमध्ये होते की BCने आपले पैसे थोडे जमा होतात, बट वर्षाच्या शेवटी मग आपल्याला काही सोनं मिळणार तिथून. त्यात पण मग ज्वेलरीज घ्यावी लागते. ज्वेलरी पर्सनल ॲसेट क्लास आहे. मग जसं आता घरविषयी पण बोललो तसं सोन्याविषयी. पर्सनल ॲसेट आणि इन्व्हेस्टमेंट ॲसेट्सचा फरक आधी आयडेंटिफाय करा. तुमच्या रिटायरमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट ॲसेट्स तुम्हाला हेल्प करतील. पर्सनल ॲसेट सेल करण्याची मानसिकता नाही आहे आपली अजून. तर थोडं पर्सेंटेज 10%चा ठेवू शकता. ₹100 तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी अवेलेबल आहेत ना, ₹10 तुम्ही इन्व्हेस्ट करा. राईट. तुमच्या दोघांच्या बोलण्यात मगापासून एक शब्द येतोय, फिनान्शियल फ्रीडम. नक्की फिनान्शियल फ्रीडम म्हणजे काय? तुम्हाला काम न करता तुमच्याजवळ पैसा दर महिन्याला कॅश फ्लो आला पाहिजे, जो मल्टिपल सोर्स असू शकतो किंवा एक सोर्स असू शकतो जिथे तुमचं मेंटल आणि फिजिकल एक्झर्शन नाही झालं पाहिजे, विच इज कॉल्ड फायनान्शियल फ्रीडम. ज्यामध्ये तुम्ही काय विकत घेऊ शकता, तुम्ही टाईम विकत घेऊ शकता. पहिला कॉन्सेप्ट आहे फ्रीडममध्ये की तुम्हाला टाईम विकत घेता आला पाहिजे समोरच्या व्यक्तीचा. ठीक आहे. दुसरा कॉन्सेप्ट आहे तुम्हाला जे लाईफ आणि लाईफस्टाईल जगायचं त्यासाठी जे काही तुम्हाला कमोडिटीज लागतील ते कमोडिटी बाय करण्यासाठी तुम्हाला पैसे लागतील. तुमचा लव्ह वन, तुमची फॅमिली आहे, त्या फॅमिलीचे काही ड्रीम्स आहेत किंवा काही मेडिकल एमर्जन्सी येऊ शकते, कधीही येऊ शकते, त्यासाठी तुम्हाला पैसा लागतो, विच इज कॉल्ड फायनान्शियल फ्रीडम. म्हणजे पॅसिव्ह इन्कम जर तुम्ही जनरेट करता याचा अर्थ तुम्ही फायनान्शियली फ्री आहात. ॲब्सोल्युटली राईट. पूर्वी सर रिटायरमेंट नंतर पेन्शनचा कॉन्सेप्ट होता की जे सरकारी नोकर होते आणि मोठा वर्ग होता तो. आता रिटायरमेंट नंतर पेन्शन येणं बंद झालं आहे. सो नोकरीमध्येच असताना रिटायरमेंटचा प्लॅन कसा करता येऊ शकतो? सर्वेश, एकच गोष्ट म्हणजे नोकरीमध्ये असतानाच तुम्हाला रिटायरमेंटचा प्लॅन बनवायचा असतो. तर तुम्हाला हे कॉन्सेप्ट आधी करणं गरजेचं आहे. पण जनरली आता 40 वर्षापर्यंत पोचल्यानंतर लोकांना कळतं की मी जास्त काळ नोकरी करू शकत नाही, 10 वर्ष 15 वर्ष फार मी नोकरी करू शकतो. तो सिरियसनेस तिथे जाणवायला लागतो. तर 40व्या वर्षी त्यांना रिटायरमेंट अचीव करायचं आहे, कॉर्पस अचीव करायचं आहे, 50, 55, 60 वर्षामध्ये हा कॉन्सेप्ट कळायला लागतो. तर अशा व्यक्तीने त्याचं प्लॅनिंग करायला तिथून सुरुवात करायचं आहे की आज दर महिन्याला त्याच्या घर खर्चासाठी किंवा त्याच्या जीवनशैलीसाठी, लाईफस्टाईलसाठी किती पैसे लागतात याचं पहिलं त्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. त्यामध्ये इन्फ्लेशन ॲड करायचं आहे. जसं मगाशी मी म्हणालो की 50,000 1 लाख रुपयाचा खर्च असेल तर 20 वर्षामध्ये 7% इन्फ्लेशननी तो जवळपास 4 ते 5 पट्टीचा होतो. तो 4 ते 5 पट्टीचा झाल्यानंतर तो किती वर्ष तुम्हाला काम न करता मिळायला पाहिजे या प्रोसेसमध्ये तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनिंग बरोबर करता येऊ शकतं. हे नियोजन फार सायंटिफिक आहे, साचेबद्ध आहे. इथे तुम्हाला फेल्युअर येता कामा नये. तो आधीच्या काळामध्ये पेन्शन मिळत होतं, पण नावडेज आता आधीच्या काळामध्ये ज्यांना पेन्शन मिळत होतं ना ते पेन्शन पण आता पुढचे 25 वर्ष 30 वर्ष सफिशियंट होणार नाही. आता प्रायव्हेटमध्ये जॉब करतात त्या व्यक्तीला पेन्शन नाही आहे. याचा अर्थ क्लिअरली तुम्हाला अंडरस्टँड करायचं आहे की तुमचं रिटायरमेंट आर्थिक नियोजन जे काय हे तुम्हाला इंडिव्हिज्युअल लेवलवरती करायचं आहे. तुमची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही आहे. तर पहिली जबाबदारी तुम्ही घ्या आणि तुमचं रिटायरमेंटचं प्लॅनिंग आजपासूनच सुरू करणं फार गरजेचं आहे. याविषयी तुम्हाला काही रिटायरमेंट प्लॅनिंग हा जो गोल आम्ही आत्तापर्यंत 14-15 वर्षामध्ये बघितलं ना तर मोस्ट इग्नोर्ड गोल आहे. म्हणजे हा गोलविषयी सिरियसनेस नाही आहे. तुम्हाला सरप्राईज होईल की रिटायरमेंटचा EPFचा आलेला पैसा आज एखादी व्यक्ती 40मध्ये जरी असेल ना, जा आणि चेक करा त्यांनी त्यांच्या EPFमध्ये किती पैसे जमा झालेत. त्यांच्या 2 वर्षाची सॅलरी पण जमा नाही झालेली. आणि ह्याच व्यक्तींचा विचार आहे की 30 वर्ष हे रिटायरमेंटमध्ये हॅपीली राहतील. तर नक्कीच हे फार किचकट आणि अत्यंत दुर्लक्षित केलेला गोल म्हणजे रिटायरमेंट प्लॅनिंग आहे. आणि जो सगळ्यात पेनफुल आहे म्हणजे 30-40 वर्ष याच्यामध्ये ना बिना पैशाचं मरण यातना जगणं हा प्रकार ह्याला तुम्ही म्हणू शकता. तर नक्कीच ह्या गोलला आधी प्रायोरिटाईज करा. एक वेळेला तुमच्या मुलांच्या शिक्षणाला लोन मिळेल जी तुमची मुलानंतर फेडतील, बट कुठलीही बँकनं रिटायरमेंटसाठी लोन नाही देणार. आणि तुमची मुलं पण किंवा माझी मुलं, सरांची मुलं नाही बिलकुल पण प्रिपेअर्ड नाही आहेत
या गोलसाठी, आणि हा भयानक गोल आहे. एक कॅल्क्युलेशन देऊन समजावा ना सर, की 40,000पासून करिअरची सुरुवात केलेल्या व्यक्ती 60व्या वर्षीपर्यंत किती संपत्तीचा मालक होऊ शकतो? 40,000ला समजा वयाच्या कितव्या वर्षी करिअरची सुरुवात करिअरची सुरुवात समजा 27 असेल असं समजा. सो 25व्या वर्षी त्याला 40,000 पगार जर मिळत असेल तर पहिल्यांदा त्यांनी काय करावं, आर्थिक नियोजनच्या याच्यामध्ये त्याचं इन्कम समजा वाटतं की त्याच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे, तर त्यांनी सुरुवातीला सफिशियंट त्याचा 6 महिन्याचा जो एमर्जन्सी फंड आहे, आता समजा 40,000च्या उत्पन्नामध्ये त्याचं समजा 20,000 रुपये खर्च होतो आहे, अर्धा खर्च होतो आहे त्याच्या लाईफ आणि लाईफस्टाईलमध्ये, अर्धा त्याच्याकडे वाचतो आहे, सेव्ह होतो आहे, 20,000 वाचत आहेत, तर त्याला बेअर मिनिमम 6 महिन्याचा त्याचा 1.25 ते 1.5 लाख रुपये त्याचा एमर्जन्सी फंड होईल याची पहिली काळजी घ्यायची. त्यानंतर त्याच्यावरती जर फॅमिली डिपेंड असेल तर त्या फॅमिलीसाठी त्यांनी स्वतःला प्रोटेक्ट करणं फार गरजेचं आहे, कारण फॅमिली जर त्याच्या इन्कमवरती डिपेंड आहे, याला काही झालं अनसर्टन, कारण आज तुम्ही मेट्रो सिटीमध्ये कुठल्याही सिटीमध्ये जर बघितलं अनसर्टन इव्हेंट होतात, ॲक्सिडेंटल क्रिटिकल हेल्थ इश्यूज येतात, तर या सर्व गोष्टीचं प्रोटेक्शन त्यांनी करणं फार गरजेचं. याला रिस्क मॅनेजमेंट, आर्थिक नियोजनच्या याच्यामध्ये याला रिस्क मॅनेजमेंट म्हणतात. तर इन्शुरन्सेस त्याचे प्रॉपर सेट करणं, आणि त्याच्यानंतर एकदा या 2 गोष्टी झाल्यानंतर त्याला त्याचे फायनान्शियल गोल्समध्ये पहिलं फ्रीडमवरती काम करायचं आहे. एक 10,000पासून त्यांनी सुरुवात केली आणि या 10,000ला त्यांनी 10% वाढ केली, तर 30 वर्षामध्ये ते 10,000 रुपये आज तो 10% वाढ करून जो इन्व्हेस्ट करतो आहे, ज्यामध्ये 12%चा परतावा मी ॲव्हरेज 12% कन्सिडर करतो ग्रोथ ॲसेट्समध्ये. सर्वेश 9.25 कोटी रुपये त्याचे 30 वर्षानंतर होतील. म्हणजे 25 वर्षाची व्यक्ती 55 वर्षी 9.25 कोटी त्याचा कॉर्पस क्रिएट करू शकते. फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स याचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे? आता वेल्थ क्रिएट करायला तुम्हाला एका वर्षामध्ये वेल्थ क्रिएट होत नाही, 2 वर्षात होत नाही, 5 वर्षात होत नाही, ॲटलिस्ट तुम्हाला 20 वर्षाचा तरी काळ लागतो. तर त्या 20 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला वेल्थ क्रिएट करायची. वेल्थ क्रिएट करायला सर्वेश 20 वर्ष लागतात, डिस्ट्रॉय व्हायला किती वेळ लागतो? 1 दिवस सफिशियंट आहे. आज तुम्हाला घाईघाईमध्ये, आज तुमचा दिवस समजा घाईघाईमध्ये चालला आहे, आज इथे पॉडकास्ट आहे, तुम्हाला अजून पॉडकास्ट करायचे आहेत, जाताना अचानक काही ॲक्सिडेंटली अघटित घडलं, तुमची फॅमिली तुमच्यावरती फायनान्शियल डिपेंड आहे आणि तुमच्याकडे लाईफ इन्शुरन्स नसेल, हेल्थ इन्शुरन्स नसेल किंवा ॲक्सिडेंटल इन्शुरन्स नसेल, तर तुमच्या फॅमिलीला अननेसेसरी फायनान्शियल ट्रॅपमध्ये यावं लागेल. आणि म्हणून प्लॅनिंग करण्याच्या आधी तुम्हाला तुमचे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, क्रिटिकल आणि ॲक्सिडेंटल हे 4 मेजर गोष्टी तुमच्याजवळ असणं फार गरजेचं आहे. अगेन याचा रोल फार इम्पॉर्टंट आहे, जो तुमच्या वेल्थला प्रोटेक्ट करण्यासाठी हेल्प करतो. पण ही पण गोष्ट तितकीच खरी आहे की इन्शुरन्सेस फक्त एक्सपेन्सेस आहेत, ते तुम्हाला काही देत नाही, हे अंडरस्टँड करणं फार गरजेचं आहे. प्लॅनिंगमध्ये इन्शुरन्सेस फार महत्त्वाचे आहे. एक स्त्री सगळं घर मॅनेज करते, पण जेव्हा फायनान्शियल गोष्टी येतात ना तेव्हा ती नवऱ्यावर लोटून मोकळी होते, असं एक जनरल चित्र बघायला मिळतं. मी पर्टिक्युलर कोणाचं नाव नाही घेणार, पण असं बघायला मिळतं ढोबळमानाने. तर स्त्रीचा किती रोल असला पाहिजे फायनान्शियल मॅनेजमेंटच्या गोष्टींमध्ये? नक्कीच यामध्ये सर आता ऑलवेज सांगतात आणि याच्यामध्ये मी 14 वर्षामध्ये जाणीव केली की सगळ्यात पहिली जर कोणाला गरज असेल तर ती एका 25 एजमधल्या व्यक्तीला फायनान्शियल लिटरसीची. सेकंड कॅटेगरी येते ती आहे फिमेल्स. थर्ड येतात मेजरली जे कॉर्पोरेट एम्प्लॉयमेंटमध्ये आहेत त्यांचं. फोर्थ मग हे प्रोफेशनल्स, डॉक्टर्स, इंजिनियर्स, समथिंग चार्टर्ड अकाउंटंट्स वगैरे यांना गरज आहे, आणि जे कोणी बिझनेसमॅन आहेत त्यांना. तर सेकंड कॅटेगरी म्हणजे फिमेल. आता एक फिमेल जरी म्हणाला तर तिला मल्टिपल रोलमधून जावं लागतं. जरी ती आज खूप सारं शिक्षण घेऊन चांगलं जॉब जरी करत असेल, इन्कम जरी करत असेल, तरी तिला घर बघावं लागतं, तरी तिला मुलांना पण मॅनेज करावं लागतं. अशा ठिकाणी जर तिची मुलं वाढत आहेत आणि तिच्याकडे फायनान्शियल लिटरसी नसेल तर तिच्या मुलांना तिने किती पण हायर एज्युकेशन देऊ देत, तिची मुलं नक्कीच पैशाविषयी परत कुणावर तरी डिपेंड राहणार. तर नक्कीच फिमेलने फायनान्शियल लिटरसी घेणं गरजेचं आहे. बट मॅक्झिमम लोकांना असं वाटतं की फिमेल्सला फायनान्स लर्न करणं आवडत नाही, त्यांना स्पेंड करणं आवडतं. थोडं कॉन्फ्लिक्ट आहे, बट मी पण एक फिमेल आहे. मला पण हे आता 14 वर्षाच्या प्रॅक्टिसनंतर ह्या गोष्टी आमच्या लाईफ प्रॅक्टिसमधून आलेल्या आहेत. तर हिचं थोडं वादाचा विषय होऊ शकतो, बट हे माझं पर्सनल मत आहे की फिमेलनी अंडरस्टँडिंग केलं तर त्यांना पैसा हवा आहे, बट फक्त खर्च करण्यासाठी आणि लाईफस्टाईलसाठी त्यांना इच्छा नाही की आम्ही वेल्थ क्रिएशन करू शकतो किंवा माझ्या मुलांनी याच्यामधून काही संपत्ती त्यांच्यासाठी क्रिएट करायला हवी की नाही हवी. तर तो एक त्यांच्यामध्ये विचार नाही आहे.
फिमेल्स आंतरप्रेन्योरशिप पण नाही अंडरस्टँड करत, त्यामुळे ते 9 to 5 मध्ये जास्त काळ राहतात आणि त्याच्यानंतर घरी बसतात. आता ह्या काळामध्ये काय होतं माहिती का, आमच्याकडे आता नंबर ऑफ असे केस स्टडी आहेत ज्या फिमेल्स फायनान्शियल मॅनेजमेंट किंवा आमच्या मीटिंगमध्ये नाही आहेत आणि त्यांचे हजबंड आमच्या मीटिंगमध्ये आहेत ना. काही प्रोसेसमधून ज्या वेळेला ते प्लॅनिंगमध्ये जातात त्यावेळेला एक सर्टन 4-5 वर्ष तो मेल आमच्यासोबत कनेक्ट राहतो, प्रॉपर मॅनेजमेंट करतो. बट आफ्टर 5 years ना, जर मग विलेन कोण असेल तर मग फिमेलच्या काही डिसिजन्समुळे त्याचं फायनान्शियल लाईफ ट्रॅपमध्ये गेलेलं आहे. म्हणजे फिमेल कॅन क्रिएट ऑल्सो, फिमेल कॅन डिस्ट्रॉय ऑल्सो. मग जर तिने फायनान्शियल लिटरसी क्रिएट केली ना तर ती क्रिएशन करू शकते, बट तिने सपोर्ट करावा. तर इट्स अ जॉईंट वर्क. आणि फायनान्शियल लिटरसी असेल तर मग ती खूप चांगल्या पद्धतीने ना हजबंडला सपोर्ट करेल आणि वेल्थ क्रिएशन होऊ शकते. तिने सपोर्ट नाही केला ना, नाही होणार, वेल्थ क्रिएशन नाही होणार. सर, फिनान्शियल प्लॅनिंगसाठीच्या काही शॉर्ट टिप्स, एकदम शॉर्टमध्ये, क्रिस्पमध्ये, की ज्या सगळ्यांना हेल्पफुल होते. शॉर्ट टिप्स म्हणाल तुम्हाला सर्वेश तर लिटरसी वाढवा. लिटरसी वाढवल्यानंतर तुमचे जे कॉन्टिन्जन्सी फंड आहेत, एमर्जन्सीसाठी तुम्हाला 6 महिन्यामध्ये किती पैसे लागतील, जेणेकरून काही एमर्जन्सी आली, मेडिकल एमर्जन्सी असू शकते किंवा मिस्टरांचा जॉब गेलेला आहे किंवा त्या व्यक्तीचा अर्निंग मेंबर आहे त्याचा जॉब गेल्यावरती 6 महिने त्याला जॉब शोधायला लागतात. ठीक आहे, तर 6 महिने तरी त्याचे खर्च आहेत हे सफिशियंट पुरतील एवढं त्याला कॉन्टिन्जन्सी. थर्ड थिंग, त्याच्याकडे सफिशियंट इन्शुरन्सेस पाहिजेत. चौथी गोष्ट मग येते की त्याचे फायनान्शियल गोल्स, त्याला 1 ते 2 जे मेजर गोल्स आहेत त्या गोलसाठी त्याला पैसे इन्व्हेस्ट करायला स्ट्रॅटेजी बनवायची आहे. स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी डेफिनेटली एका चांगल्या उत्तम ॲव्हरेज आणि एक्सपर्ट यामध्ये 2 डिफरन्स आहे. उत्तम सल्लागाराकडे जावं आणि त्याच्याकडून ते गोल सेटिंग ऑब्जेक्टिव्ह क्लिअर करून घ्यावे. आणि मग फायनली तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट हा पार्ट येतो की स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट किती करणार, इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये किती इन्व्हेस्ट करणार, रिअल इस्टेटमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता तर किती प्रमाणामध्ये करायला पाहिजे, ह्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी बनतील. आणि शेवटची गोष्ट की तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंग प्रोसेसला ना वर्षातून ॲटलिस्ट कमीत कमी तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तर रिव्ह्यू करा. तर हे काही सिम्पल मी स्टेप्स सांगितल्या, या फॉलो करा आणि 10 वर्षामध्ये मला वाटतं सफिशियंट फायनान्शियली फ्री होऊ शकतो एक ॲव्हरेज व्यक्ती. आणि लोक म्हणतात की नाही 10 वर्ष फार जास्त होतात. तर मी एकच गोष्ट म्हणेन सर्वांना लोकांना, 40-45 वर्ष तुम्ही डेड एंड जॉबमध्ये जिथे लो प्रॉस्पेक्ट आहे, रिटायरमेंटसाठी तुम्हाला सफिशियंट इन्कम नाही मिळणार आहे, अशा जॉबमध्ये तुम्ही, अशा बिझनेसमध्ये, अशा प्रोफेशनमध्ये 40-45 वर्ष घालवणं तुमच्यासाठी लाँग टर्म नाही आहे. बट हे 10 वर्ष प्लॅनिंग करून फायनान्शियल फ्री बनणं लाँग टर्म वाटत असेल तर प्लीज खूप विचार करावा लागेल या गोष्टीचा. तुम्ही कुठले कुठले बुक्स लिहिलेले आहेत आणि लोकांनी का बरं वाचले पाहिजे ते सांगा ना थोडं. येस, तो आम्ही सिक्रेट्स ऑफ फायनान्शियल फ्रीडम हे पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे, आणि हे ॲमेझॉन बेस्ट सेलिंग पुस्तक. क्या बात आहे. आता या पुस्तकामध्ये आणि आमचा 15 वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे ना हा इंटिग्रेट केला आहे आणि याच्यामध्ये आणलेला आहे. सो बेसिकली एका सर्वसामान्य व्यक्तीला फायनान्शियल फ्रीडम अचीव करण्यासाठी कोणकोणते स्टेप्स आहेत, कारण स्टेप्स जर तुमच्याकडे स्ट्रॉंग असतील तर फ्रीडम अचीव करणं तुमच्यासाठी सोपं जाऊ शकतं. ओके, आजच्या गप्पा सर ना माझ्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह म्हणण्यापेक्षा एक आरसाच होता, कारण माझं पण फिनान्शियल प्लॅनिंग तुम्ही म्हणताय तितकं डिटेल नाही आहे. मी पण खूप इन्साईट्स घेतले आहेत ना, आणि माझा बड्डे पुढच्या महिन्यात येतो आहे, त्या दिवशी मी नक्की यासाठी वेळ देईन. आमचे मित्र पण नक्कीच विचार करतील या गोष्टीचा. आज सर तुम्ही पॉडकास्टवर आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या आणि अनेक छोट्या छोट्या टिप्स आहेत की ज्या लोकांना खूप कामाला येतील असे दिले, त्यासाठी खूप खूप थँक्यू. पुन्हा कधीतरी तुम्हाला बोलू आणि आमच्या मित्रांचं फायनान्शियल प्लॅनिंग करायला पुन्हा आपण एकदा इन्व्हाइट करूया. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला, तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग कसं आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ सगळ्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपलं फायनान्शियल प्लॅनिंग स्ट्रॉंग बनवा. खूप खूप थँक्यू. पुन्हा भेटूया वैचारिक गप्पांच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सो मच.